जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। गेल्या 2-3 दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने पुणे शहरासह ग्रामीण भागातील लोकांचे जनजीवन विस्कळीत केले होते आणि ज्या गावातून किंवा गावाच्या शेजारून नदी वाहत आहे अशा मौजे अष्टापूर, मौजे भवरापूर तालुका हवेली जिल्हा पुणे या दोन्ही गावातील पूरग्रस्त शेतकऱ्यांशी नदीला ज्यावेळी महापूर येतो अशा वेळी तेथील शेतीतील पिकाचे आणि साधन सामुग्रीचे कसे नुकसान होत असते आणि मायबाप सरकारकडे त्यांची काय मागणी आहे याविषयी आम्ही घेतलेला खास रिपोर्ट आपल्यासाठी। ब्युरो रिपोर्ट 7 मराठी न्यूज, अष्टापूर। नमस्कार, मी धनराज खंडाळे 7 मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत करत आहे। 2-3 दिवसापासून खडकवासला धरण आणि धरण क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे। त्याचा परिणाम या मुळा-मुठा नदीच्या प्रवाहाला जाणवलेला आहे। या मुळा-मुठा नदीच्या क्षेत्रामध्ये काही शेतकऱ्यांच्या शेती आहेत, त्या शेतीमध्ये पिकं होती। आपण आता माझ्या पाठीमागे पाहत आहोत की या ठिकाणी कुठलंच पीक दिसत नाहीये, सगळं पीक पाण्याखाली गेलेलं आहे। अष्टापूर तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी आपण सध्या आहोत। त्या गावातील काही शेतकरी बांधव आज आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण या पूर परिस्थितीचा थोडक्यात जाणून घेत आहोत। नमस्कार। नमस्कार। आमचं जो 4-5 एकर आहे ना, असं बुडून गेले, सगळं पिकं गेलं, सगळंच गेलं। किती वर्षापासून त्याच्यानंतर हा प्रकरण घडलं? हे 4-5 वर्षापूर्वी घडलं होतं, तेव्हा त्यांनी जे हे दिलं होतं नुकसान भरपाई, आणि आता काय एवढंच नाहीच। ह्या मोटरा वाहून गेल्या, पाईप वाहून गेले। साधारण कितीचं नुकसान झालंय तुमचं? अंदाज 2-4 लाखाचं तरी झालं असेल, 4-5 लाख। फार वाटोळ झाले। आमची मका गेली आहे, ऊस गेलाय, ऊसात पाणी आलंय, काय करायचं आम्ही? कुणाकडे बघायचं? आम्हाला सरकार मदत करीन का? करीन का मदत? करीन का सरकार? आमची अपेक्षा आहे सरकारने आम्हाला मदत करावं, एवढीच आमची अपेक्षा आहे। फार वाटोळ झालेली आणि शेतकरी फार गाळात गेलेला आहे। करणारी मदत आहे, फार शेतकरी गाळात गेलेला आहे सध्या। फक्त तेवढं 2000 रुपये येत आहे, त्याच्यावर काय होणार आहे? शेतीला कायलाच बाजार नाही। आता तरी उलट बाजार वाढले होते थोडीचे, फार आमची टमाटी गेल्यात। तिथं सरकारने पंचनामा करावं, एवढीच आमची मागणी। तुमच्या किती रुपयाचं नुकसान झालं आणि पिकं कोणती होती? माझं भेंडी गेलेली आहे, गुरांना खायला होतं। आज आमच्या गुरांना खायला सुद्धा नाही राहिलेलं। पाण्यात एवढं पाणी वाढलं, 2019ला एवढं पाणी आलं। पहिलं पाणी आलं 2019ला, त्यावेळेस सरकारने आम्हाला 4000 रुपये दिली होती। 4000त काय होणार आहे? मेहनत सुद्धा होणार नाही। त्याच्यामुळं सगळं वाटोळं झालेलं आहे आमचं। आता सरकारने आम्हाला मदत करावी, एवढीच आमची अपेक्षा आहे। काहीतरी ती मदत पण काय जी येते ना, 2022च्या उपरीची मदत आता लोकसभेच्या अगोदर त्यांनी जाहीर केली होती। म्हणजे आमची नावं आहे ते यादीमध्ये, ते पुढं अमाऊंट आहे, त्याचे गट नंबर आहे, सर्व काही। पण बँकेतही कुठल्या जमान आहे? शेतकरी अधिकारीला विचारलं तर ते म्हणतात ह्यांना विचारा। कोणाला विचारायचंच कोणाला? आम्ही तलाठी ऑफिसमध्ये विचारलं तर म्हणतात ते आमच्या काय हातात येत नाही, शेतकरी अधिकाऱ्यांच्या त्यांच्या हातात असतं। त्यांना फोन लावलं तर म्हणले आम्ही तिकडे चौकशी करतो। बँकेत जाऊन बघितलं, KYC करायला सांगितली, KYC करून दिली आहे। तिन्ही नावं 1 रुपया आलेलं नाही। 5400 भरपाई मिळाली होती आम्हाला। म्हणजे नावं आली यादीत, फक्त नावं आलेत, पण ती प्रत्यक्षात खात्यावर जमा नाही झाली। नावं पाहिजेत का तुम्हाला? सौरभ मधुकर कोतवाल एक नाव आहे त्याच्यात, कल्याण यशवंत कोतवाल एक, मंगल कल्याण एक। 4-3 नावं आहेत, तिन्ही नावं यादीत आहेत, पण तिन्ही नावं कुठेही जमा नाही। सगळ्या बँकेत जाऊन आले मी। शासन फसवणूक करतंय असं वाटतं? आता ते काय होते काय आम्हाला काय माहिती तिथं, पण खात्यावर तर जमा नाही। त्यांना विचारलं तर तेव्हा त्याचं आमच्याकडे काय नाही। मग कोणाकडे जायचं? कोणाकडे? ती यादी तर आली, लोकसभेच्या अगोदर यादी आली होती, जवळजवळ 4थ्या महिन्यात यादी आलेली असेल ती। आतापर्यंत जमा नाहीचे। किती 4-4 येडे घातलेत लोकांनी। एक मला वाटतं 100-102 लोकांची यादी होती, त्यातल्या 5-6 लोकांना आलेत, पण काही लोक म्हणले आम्हाला मिळाले, पण बऱ्याच लोकांच्याकडे चौकशी केली तेव्हा तर आम्हाला मिळालेच नाहीत, आणि मला स्वतःला तर नाहीच मिळाले तिन्ही नावं नाही। पंतप्रधानाचे 2-2 हजार रुपये येत होते पहिले, ते बी बंद झाले, आणि मुख्यमंत्र्याचे यायचे ते बी बंद तिथं नाहीच। सरकारवर तुमचा विश्वास आहे का नाही? आता काय बरं विश्वास नाही राहिला। आता काय जे फासाफाशी करते नाही, दोन्ही सरकार, केंद्राचं आणि राज्याचं दोन्ही फासाफाशीच करतात। शेतकऱ्याचं वाटोळं केलं यांनी शेतकऱ्याचं। भाजपनी तर पूर्ण वाटोळं केलं शेतकरी। ह्या भाजपनी काही शेतकऱ्यांना दिलेलं नाही।
पवार साहेबांनी पहिली कर्जमाफी केली, दुसरी शिवसेनेने केली. आशा होती आता कर्जमाफीची, यांनी काही कर्जमाफी दिलेली नाही, अजिबात काय दिलेलं नाही शेतकऱ्यांना रुपया. आणि भाजप पडणार आहे, हा खरंच पडणार आहे. ही जी पूर परिस्थिती झालेली आहे, तुमचं काय नुकसान झालेलं आहे का? आमच्या शेतात काही कारण नसताना नदीच्या कडावरची वाळू उपसा करून, मातीचा उपसा करून काही शेतकऱ्यांनी शासनाने त्याच्या पाठीशी घालून त्या नदीचं पाणी जी पुराची परिस्थिती जेणेकरून आमच्या शेतात येण्याची गरज नसताना ते आता आले आणि ते शेतात जाऊन आमची उभी पिकामध्ये पाणी जाऊन पाण्यातला जो गाळ येतो शेतातल्या पिकावरती बसून पिकांची नुकसान झाल्या. आज जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न असताना तो चारा सगळा पाण्यामध्ये आज पोहतोय. याला शासन जबाबदार आहे आणि शासनाचे अधिकारी जबाबदार आहेत. याच्याकडं गांभीर्याने शासनाने पाहून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांनी त्याची भरपाई त्वरित देण्याचे सहकार्य करावे. नदीचं पाणी येऊन नुकसान झालेली, भरपूर पाणी आलं. पाणी आल्यामुळं चारा पिकं गेली, झेंडू गेला, गुलछडी गेली, ऊसं गेली, भरपूर नुकसान झालेलं आहे. सरकारने आम्हाला तिथे भरपाई करून द्यावी काय असेल ते. आणि साधारणतः किती रुपयाचं तुमचं अंदाजे नुकसान झालेलं आहे? माझं साधारणतः 3 लाखाचं नुकसान झालेलं आहे. गोंडा होता, गुलछडी होती, आष्टर होती, जित्राबांचं चारा पिका होतं, सगळ्यांचं ऊस होता, सगळं पाणी गेलं त्यात. आता ते काय हे येणार नाही आता? आता 15 डिझेल टाकून रान नीट करायची. सरकारने आम्हाला त्याचं नुकसान भरपाई करून द्यावी एवढी आमची इच्छा आहे. आपत्तीमुळे माझं आता एवढं चालू पिकाचं नुकसान झालेली आहे. शासनाने काहीतरी त्याच्यावर मदत करावी अशी माझी विनंती. कुठलं पीक आहे? भेंडी आणि पालक. भेंडी दिसते आता हे कामात नाही काय उपयोगच नाही, काहीच उपयोग नाही आता. बसला आणि सोडून गेली जागे पाणी, रात्रभर पाणी होतं. आता 1 तासाभरापूर्वी वसरले पाणी. साधारण कितीचं नुकसान आहे? बाजाराच्या हिशोबाने आता भेंडीला बाजार 60-70 त्या हिशोबाने शासनाने आम्हाला मदत द्यावी. किती लाखभराचं उत्पन्न दोन्ही मिळून होतं, पालक आणि भेंडी. त्याला आता काय मदत मिळावी अशी आमची अपेक्षा आहे. आपण शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया आता ऐकलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती शासन, केंद्र शासन किंवा राज्य शासन दोन्हीही सरकार गंभीर नाहीत, यामधून आपल्याला दिसून येत आहे. यांची एकच मागणी आहे की शासनाने आमचं जे काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचा योग्य मोबदला आम्हाला मिळावा. त्यासाठी त्यांनी रीतसर पंचनामे करून घ्यावेत आणि आम्हाला मोबदला देण्यात यावा. उगीच कागदी घोडे नाचवण्यात आमचा वेळ आणि आमची भावनेशी खेळू नये असं शेतकऱ्यांचं या ठिकाणी मत आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका. घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची, आपला चॅनल आपली बातमी 7 मराठी न्यूज.